हॅलो. नमस्कार. आवाज येतोय का? अशोक सर? हॅलो. हां सर, आवाज येतोय का? हो, येतोय. येस, येस. सरांचा परिचय सर्वांना करून द्यावा. हा प्रवीण सर, आवाज येत नाहीये. हॅलो. हा, बोला. अशोक सर, मी आपल्याला विनंती करतो की असीम सरांचा आपण परिचय करून द्यावा. तर आवाज रिपीट होतोय सगळा. माईक चालू आहेत बहुतेक मुलांचे, त्याच्यामुळे आवाज रिपीट होतोय. सर, आवाज येतोय आता? हॅलो. हा सर, नमस्कार. हा, बोला. आवाज येतोय. हा, नमस्कार. तर अशोक सर, मी आपल्याला विनंती करतो की आपण ऍडव्होकेट असीम सरोदे सरांचा आपण परिचय करून द्यावा. संस्थेमार्फत त्यांचं स्वागत करावं. हॅलो. हॅलो. हॅलो, अशोक सर. हॅलो. हा, प्रवीण सर, तुम्ही कंटिन्यू करा. पावसामुळे माझा आवाज ब्रेक होतोय. तुम्ही कंटिन्यू करा. ओके. हॅलो. येस सर, बोला ना प्लीज. आवाज येतोय का अशोक सर? येतोय सर. हा, एकच मिनिट. हा, सर कनेक्ट होत आहेत. टॅबवरून कनेक्ट करत आहे. ओके. हा.
हॅलो हॅलो नमस्कार सर. अशोक सर. हॅलो. बोला. हा सर बोला. हा आवाज येतोय. सरांचं वेटिंगला दाखवत आहे, इन नाही केलेलं अजून. दीपक सरांना मी विनंती करतो. दीपक सर तुम्ही सरांना जॉईन करून घ्या. इन केलेलं आहे, इन केलंय. केलंय ना? केलं का? महाविद्यालय लॉ स्टुडंट असोसिएशनच्या वतीने मी ॲडव्होकेट असीम सरोदे सर यांचं मनपूर्वक स्वागत करतो. तरी महाविद्यालय लॉ स्टुडंट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय अशोक बेद्रे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी कट झालं. नाही, डायरेक्ट बॅक झालं आता. टीम्स मधून आपण बाहेर आला आणि फेल कॉल दाखवलं. मॅम आपला आवाज येतोय. अशोक सर. हा बोला प्रवीण सर. आसिम सर आपल्याला ऐकू येतंय? हॅलो. हा अशोक सर, तृणाल बोलतोय. हा सर बोला. हा कनेक्ट होत नाही, लॉग इन होत नाही याच्यात. होत नाहीये का? हा जॉईन मीटिंग केलं तर डायरेक्ट म्हणजे आउट होत आहे. तुम्ही इन केले का इथं, म्हणजे वेटिंगला दाखवत आहे. इन केलेले आहे की दीपक सर आहेत आपले. सध्याला इथं परत आता रिक्वेस्ट. someone in the meeting. आता परत घेतला आतमध्ये. आले का आता? कृणाल सर परत जॉईन करून घेतलेले. चेक करा. लॉबी मध्ये जात आहे सर काय? आता चेक करा. हॅलो. ते आपोआपच आउट होत आहे, क्यूट होत आहे आपोआपच त्या ह्याच्यातून. ठीक आहे, मी माझ्या मोबाईल वरून कनेक्ट करतो सरांना. मोबाईल वरून जॉईन करतो. ठीक आहे सर. हो. असीम सर आवाज येतोय का आपला? हो येतोय. ओके. टेक्निकल एरर बद्दल माफी असावी. मी आपल्याला विनंती करतो की महाविद्यालय लॉ स्टुडंट असोसिएशन आयोजित या सत्रामध्ये आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. तत्पूर्वी संस्थेचे अध्यक्ष माननीय अशोक बेद्रे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी असीम सरोदे सरांचा अल्प परिचय करून द्यावा. तसं पाहिलं तर सरांचा परिचय ही एक फॉर्मॅलिटी म्हणून आपण घेऊच, पण सर्वजण आपण सरांना ओळखताच. सरांचं कायद्याविषयीचं विश्लेषण असेल किंवा ते सोशल मीडिया मार्फत वेळोवेळी व्यक्त होत असतात. त्यामुळं टीव्ही चॅनलवरील चर्चासत्रांमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग हिरिरीने असतो. तरी अशोक सरांना मी विनंती करतो की त्यांनी सरांचं स्वागत आणि परिचय करावा. सर्वांना माझा सर्वप्रथम नमस्कार. आज आपण 15 ऑगस्ट निमित्त सुप्रसिद्ध कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे सर यांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
खरंच सांगायचं झालं तर आशिम सरोदे सरांचा परिचय करून देणं म्हणजे ही गोष्ट आहे. तरी पण एक थोडक्यात सरांचा परिचय करून देतो. सरांना आजच्या कार्यक्रमाला सुरुवातीला मी सांगतो की आपण बोलवण्याचा हेतू काय होता, म्हणजे आपल्याला सरांचा परिचय करून देता येईल. आपण महाविधी लॉ स्टुडंट असोसिएशन ही गेली 1.5 ते 2 वर्ष झालं ही जी विद्यार्थ्यांसाठी लॉच्या आपण काम करत आहोत. तर आपला मूळ हेतू होता की सामाजिक वकिली, म्हणजे जे तळागाळातील लोक जे आहेत, आपण म्हणतो पीडित वंचित, या लोकांसाठी आपल्याला काम करण्यासाठी एक आपण प्लॅटफॉर्म तयार करत आहोत, जे की तुम्ही विधी क्षेत्रात शिक्षण घेत असताना त्याची तुम्हाला जाणीव असावी आणि पुढे चालून ज्यावेळेस तुम्ही डिग्री घेऊन बाहेर पडाल त्यावेळेस तीच जाणीव घेऊन तुम्ही समाजातल्या तळागाळातील लोकांसाठी काम करावं. खरं सांगायचं तर आशिम सरोदे सरांनी सुरुवातीपासूनच या लोकांसाठी काम केलेलं आहे. जसं की कोकणच्या क्षेत्रात बघितलं, विदर्भातल्या क्षेत्रात बघितलं, दारूबंदीच्या संदर्भात आशिम सरोदे सरांचं एक मोठं काम आहे की त्यांनी त्यांचं एक मसुदा सुद्धा बिलाचा तयार केलेला आहे आणि भारतातलं पहिलं राज्य असं आहे की तो मसुदा महाराष्ट्र राज्यानं लागू केलेला आहे. कोकणातील मच्छीमारांसाठी आशिम सरोदे सरांनी काम केलेलं आहे. एनजीटी मध्ये सरांचं एक उत्कृष्ट कार्य आहे. त्या संदर्भात मी अगोदर सर्वांना एक डीप मध्ये पीडीएफ टाकलीच आहे सरांची. खरं सांगायचं तर सरांनी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती जसं की राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे काम करत आहेत सर. आणि टीव्ही चॅनलच्या माध्यमातून तसंच प्रिंट मीडियाच्या माध्यमातून सुद्धा सर समाजातल्या वेगवेगळ्या लोकांना एक जनजागृतीचं किंवा कायद्याची भाषा सोप्यात सोपी कशी करून सांगता येईल लोकांना याचं सर काम करत आहेत. मी सरांना विनंती करतो की आपला मौल्यवान वेळ न घेता पुढील कार्यक्रमाला आपण सुरुवात करावी. धन्यवाद. धन्यवाद अशोक, तुम्ही खूप चांगला परिचय करून दिला आणि माझ्याबद्दल तुम्ही चांगल्या भावना व्यक्त केल्या. आता जो विषय आपण दिलेला आहे त्याच्याबद्दल थेट बोलू, कारण की जवळपास 5:15 वाजलेले आहे आणि आज खरं तर मला वाटत होतं की आज दुसरं काही करायचं नाही, पण आज आपण कार्यक्रम ठेवल्यामुळे सगळेजणच ऑफिसमध्ये आज आलेले आहे. कायद्याच्या क्षेत्रामध्ये असं झालेलं आहे की वकिली ही कोर्टात करायची असते आणि दिवसभर कोर्टात राहिल्यामुळे आपली वकिली चालते आणि न्याय कोर्टात मिळतो, अशा 3-4 गोष्टी प्रकर्षाने आपल्या मनात बिंबवल्या गेलेल्या. परंतु आपण एक विचार केला पाहिजे की या सगळ्या गोष्टी आणि त्याची वास्तविकता ही आपण कधी तपासत. त्यामुळे नवीन पहिल्यांदाच वकील होणारे, म्हणजे फर्स्ट टाइम लॉयर म्हणून ज्यांच्या कुटुंबामधून कोणी जण शिकतात, वकील होतात, त्यांच्यासाठी खूप मोठं आव्हान आहे की वकिलीच्या क्षेत्रामध्ये आपण कसं टिकायचं. कारण आता नरेंद्र मोदींनी पण भाषण केलं की घराणेशाही बद्दल त्यांनी आवाज उठवलेला आहे. तर आपण राजकारणाच्या बाबतीत पाहिलं तर तो फोलपणा आता आहे अशा प्रकारे घराणेशाही विरुद्ध बोलणं. नरेंद्र मोदी ज्या पक्षाचे नेतृत्व करतात त्याच्यामध्ये सुद्धा घराणेशाही जोपासणारे आपल्या महाराष्ट्रातले अनेक जण त्यांनी घेतलेले आहेत. म्हणजे विखे पाटलांपासून तर हर्षवर्धन पाटलांपर्यंत अनेक जण, म्हणजे आपण नावं सांगितले नाही तरी आता गोपीनाथ मुंडेंची पण एक दुसरी पिढी या राजकारणात आहे भाजपमधली. त्यामुळे राजकारणाच्या बाबतीत पाहिलं तर हा मुद्दा हद्दपार झालेला आहे. परंतु तरी घराणेशाही नसली पाहिजे हे मात्र वास्तव. घराणेशाही सगळ्यांनीच जोपासायची आणि कोणाच्या तरी घराणेशाहीबद्दल बोलायचं हे जसं अयोग्य आहे, तसंच आपण हे पाहिलं पाहिजे की शेवटी कोणी आमदार होईल, खासदार होईल, तरी त्याला स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केल्याशिवाय काही टिकता येत नाही राजकारणामध्ये. आपण हे महाराष्ट्राने पाहिलं आहे की अजितदादा पवारांचा मुलगा स्वतः उभा राहिला पिंपरी चिंचवड भागातून आणि त्यांना पराभव पत्करावा लागला, कारण की आजोबांच्या वडिलांच्या पुण्याईवर निवडून येऊ शकत नाही, कारण की स्वतःमध्ये काहीतरी असलं पाहिजे. तसंच वकिली क्षेत्रासाठी सुद्धा हे लागू आहे की जर आपल्याला वकिली क्षेत्रात टिकायचं असेल तर आपलं स्वतःचं काहीतरी मत असलं पाहिजे, आपली स्वतःची काहीतरी क्षमता आपण डेव्हलप केली पाहिजे. आपण बरेचदा तयारी करतो आंघोळीची, की आंघोळ करायची असेल तर आपण टॉवेल, आपले अंडरवेअर बनेल हे घेतो, साबण पाहतो, पाणी भरतो बकेटने. या सगळ्या तयारी असतात आंघोळ करण्यापूर्वीची.
मग आता तसं वकिली क्षेत्रात आपल्याला टिकायचं आहे, वकिली क्षेत्रात काम करायचं, याची तयारी कोणती आपण करतो? तर परीक्षा पास झालो, सर्टिफिकेट मिळालं, काळा कोट घालण्याची परवानगी मिळाली म्हणजे आपल्याला सनद मिळाली आणि त्यामुळे आपण वकील झालो, तर आपण आपोआप आपल्याकडे केसेस येतील असं आपण अपेक्षित करू शकत नाही. कारण की वकिलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढत चालली आणि त्यामुळे पहिल्यांदाच वकिली क्षेत्रात पाय ठेवणाऱ्या अनेक लोकांचे पैसे कमवण्याचे वांदे आहेत. खूप अडचणी आहेत. आर्थिक चणचण आहे. मग स्वतःला सिद्ध करत असताना आपल्या डोक्याची मशागत आपण केली आहे का? म्हणजे वकिलीमध्ये आपली वकिली चालावी वकिली क्षेत्रात यासाठी आपण तयारी केली आहे का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून मी सांगितलं की आपण जेवणाची तयारी करतो, अंघोळीची तयारी करतो. आपल्या घरी पाहुणे येणार असतील तर आपण त्याची तयारी करतो की घर नीटनेटकं असलं पाहिजे. तसं वकिलीच्या क्षेत्रात उतरताना मग कोणती तयारी करतो? केवळ एक सनद घेऊन आणि काळा कोट घालून वकिली चालणार आहे. दिवसभर कोर्टात राहिल्यामुळे वकिली चालणार आहे, असं जर वाटत असेल, तर तो आपला भ्रम आहे, हे सगळ्यात पहिले लक्षात घेतलं पाहिजे. मग कोर्टात म्हणजे मी कोर्टाचं चित्र असं पाहतो, मी थोडंसं आपल्याला रूपक स्वरूपात म्हणजे त्याला आपण उपमा अलंकार म्हणतो तशा स्वरूपात मी सांगतो, की मला न्यायालय हे बरेचदा एखादं वडाचं झाड आहे असं वाटतं. जिथे वडाच्या झाडावर आपण पाहिलं, की अनेकदा अ, कावळे बसलेले असतात. स्मशानामध्ये एखादं झाड असते त्याच्यावर कावळे बसलेले असतात आणि मग ते कावळे जे असतात त्यांचा तुम्ही कपड्यांचा रंग पहा, तो बरेचदा वकिलांसारखा असतो. कावळ्यांचे जे पंख असतात, त्यांचा एक फिकट असा ग्रे रंग असतो शरीराचा आणि पंखांचा रंग बरेचदा डार्क असतो. तर असं वाटतं, की काळा कोट घातलेले हे निसर्गातले कोणीतरी बसलेले आहेत. आणि मग ते विचार काय करतात कावळे, की जो कोणी येईल त्याच्यातून आपल्याला खायला काय मिळेल याचा ते विचार करतात. कावळा हा पक्षी अशुभ मानला जातो. तसंच वकील पण काही शुभ मानला जात नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण तारतम्य विचार करून पाहिला, तर आपल्याला दिसते की वकिलांची प्रतिमाच एकूण समाजामध्ये अशी झाली की हे पैसे लुबाडतात. हे आपल्यावर आर्थिक हमला करतात. हे संधीसाधू असतात. अशा स्वरूपाचं वकिलांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असतो. मग आता हा दृष्टिकोन बदलण्याची जबाबदारी कोणीतरी घ्यायला पाहिजे की नाही? अनेक वकील हे सन्मार्गी असतात. अनेक वकील हे चांगल्या पद्धतीने वकिली करत असतात. परंतु दुर्दैवाने कालांतराने त्यांना असं वाटते, की अशा पद्धतीने वकिली केली तर आपण काही जगू शकणार. मग चोऱ्या केल्या पाहिजे, लोकांना फसवलं पाहिजे, अ, लोकांना काहीतरी चुकीचं सांगून पैसे कमवले पाहिजे. अशी जर प्रवृत्ती वाढत असेल, तर मग वकिली व्यवसायाबद्दलची प्रतिष्ठा राहणार नाही आणि वकिली व्यवसायाची प्रतिष्ठा जर राहिली नाही, तर सगळ्यात जास्त धोका हा पहिल्यांदाच वकिली क्षेत्रात पाय ठेवणाऱ्या सगळ्या नवीन वकिलांना. याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. म्हणून मग सूत्र जे आहे किंवा जी परिस्थिती आहे पूर्व परंपरागत पद्धतीने सुरू असलेली, ती आपण बदलली पाहिजे. मग ती बदलायची म्हणजे काय करायचं, की आपण कोर्टात बसून राहतो आणि कोर्टामध्ये आपण काळा कोट घातला आहे, वकील झालो आहे म्हणून आपल्याकडे कोणीतरी आलं पाहिजे आणि आपली केस दिली पाहिजे, आपल्याला फी दिली पाहिजे अशी आपली जर अपेक्षा असेल, तर ती अपेक्षा आपण बंद केली पाहिजे. आणि मग आपण उलटं केलं पाहिजे, की ज्यांना न्यायाची गरज आहे, ज्यांच्या जगण्यामध्ये कायद्याचे अनेक प्रश्न आहेत, ज्यांच्या मानवी हक्कांचं उल्लंघन होते, ज्यांच्यावर सामाजिक अन्याय होतो, त्या लोकांना जाऊन आपण भेटलं पाहिजे. त्या लोकांना आपण सांगितलं पाहिजे, की मी वकील आहे, मी तुम्हाला मदत करायला आलो आहे आणि खूप नम्रतेने त्या लोकांसोबत आपल्याला काम करता आलं पाहिजे. वकिली शिक्षणामध्ये एक पुन्हा प्रॉब्लेम असा आहे, की आपण वकील झाल्यावर आपल्याला सगळं काही कळतं. अशी एक भावना आपोआप नैसर्गिकरित्या निर्माण होते आणि आपण उद्धट होत जातो. आता जर आपण उद्धट होत गेलो, तर आपली शिकण्याची प्रक्रिया बंद पडते आणि ज्या माणसाला सगळं काही येते म्हटल्यावर तिथे लोकांना बोलण्यासाठी काही स्कोप राहत नाही. म्हणून लोकांचं जास्तीत जास्त ऐकून घेतलं पाहिजे. नवीन वकिलांनी आपले कान तयार केले पाहिजे ऐकण्यासाठी. अ, प्रत्येक वेळेसच ऐकून घेतलं पाहिजे असं नाही. काही जण चुकीचे बोलत असेल तेव्हा त्यांना थांबवता आलं पाहिजे. नाही तुम्ही जास्त वेळ बोलू शकत नाही हे सांगता आलं पाहिजे. पण साधारणतः जसं एखादा अ, गायक असतो, रियाज करताना तो ऐकतो खूप जास्त आणि मग तो ऐकल्यावर त्याला लक्षात येते की कोणते शब्द महत्त्वाचे आहे, कोणता शब्द कुठे वापरायचा आहे, कोणती फ्रेज कुठे वापरायची आहे.
आपण ज्याला लॉ मध्ये वेगवेगळ्या म्हणी वाक्प्रचार आपले पडलेले आहेत, त्या फ्रेजेस कुठं वापरायच्या आहेत, हे सगळं जेव्हा आपल्याला कळायला लागते तेव्हा आपल्याला ती वैचारिक स्पष्टता येण्याची सुरुवात होत असते. आणि म्हणून मग ऐकलं पाहिजे. आपले कान जे आहे ते तयार झाले पाहिजे. कान जर तयार झाले तर आपण आपली भाषा डेव्हलप होते असं आपण पाहू शकतो. आपण बरेचदा काय होते, खूप कमी आपण ऐकलेलं आहे आणि तशा वेळेस मग आपण लगेच बोलण्याचा प्रयत्न करू तर आपल्याला योग्य शब्द सुचणार नाही. न्यायालयामध्ये शब्दांचा खेळ असतो आणि त्यामुळे योग्य वेळी उत्तरं देता आले पाहिजे. मी बरेचदा पाहतो की जे ग्रामीण भागातून मुलं येतात, जे मध्यमवर्गीय कुटुंबातून मुलं येतात, त्यांचा अनेकदा प्रेझेन्स ऑफ माइंड आपण ज्याला म्हणतो, सदसद विवेक बुद्धी ही प्रचंड जागृत असते. आणि तेच जर आपण शहरी भागातल्या मुलांचं पाहिलं तर त्यांना केस लॉ माहिती असतात, त्यांना रिसर्च कसं करायचं हे माहिती असते, पण त्यांना कॉमन सेन्स आपण ज्याला म्हणतो जो अनकॉमन असतो. आणि कॉमन सेन्सचं महत्व काय आहे, कारण की कॉमन सेन्स इज नॉट कॉमन. आणि तो कॉमन सेन्स ज्यांचा जागृत असतो ते ग्रामीण भागातली मुलं असतात. तो कॉमन सेन्स सतत जागृत ठेवून आपण आपल्या लॉच्या अभ्यासाची भाषा आणि दिशा ठरवली पाहिजे. मग तसं करण्यासाठी मी जसं सांगितलं की लोकांना भेटलं पाहिजे. तुमच्या आजूबाजूचे प्रश्न तुम्हाला दिसले पाहिजे. त्याचं अप्लिकेशन, कायद्याचं अप्लिकेशन आपण त्या प्रश्नांना करू शकलो पाहिजे. जसं इंजिनिअरिंगचे विद्यार्थी करतात, मेडिकलचे विद्यार्थी करतात, की आपण काहीतरी शिकलो आहे तेव्हा ते अप्लाय करावं लागतं. म्हणून अप्लाइड सायन्स हा वेगळा विषयच आहे. पण कायद्यामध्ये कुठेही अप्लाइड लॉ अशा प्रकारचे काही विषय अजून नाही. आणि म्हणून अप्लाइड लॉ असा विषय नसल्यामुळे त्याचं कायद्याचं अप्लिकेशन कसं करायचं, इम्प्लिमेंटेशन कसं करायचं याच्याबद्दल आपण खूप जास्त विचार केलेला नसतो. आणि माझ्याकडे जे मुलं काम करतात त्यांना मी हे सगळं आता तुम्हाला तत्वज्ञान म्हणून मी सांगत असतो, तरी मी काही सांगत बसत नाही सगळं. त्यांना मी डायरेक्ट त्याच्यात कामात उतरवतो, की तुम्ही अप्लिकेशन वाढवा. आणि मग त्यांच्या माइंडचं अप्लिकेशन जेव्हा ते करायला लागतं, तेव्हा त्यांना लक्षात येते, की आपण प्रश्न सोडवू शकतो. प्रश्न सोडवू शकतो याचा आनंद सगळ्यात मोठा आहे. आणि तो आनंद जर आपण देऊ शकलो इतरांना, तर त्यांची प्रगती होण्याची सुरुवात होते, असा माझा अनुभव. आणि त्यामुळे प्रश्न सोडवून आपण बघितले पाहिजे. त्याच्यामधल्या अडचणी आपल्याला दिसतात. ते प्रश्न सोडवण्यासाठीचे मार्ग कोणते असतात, याच्याबद्दलची माहिती आपल्याला होते. ती अडचण सोडवत असताना कोण लोकं आपल्याला मदत करणार आहेत, याचं प्लॅनिंग आपल्याला करता येते. आणि मग नेमकेपणाने आपल्याला मागणी करता येते, की आमची ही अडचण आहे, त्याच्यामध्ये आम्हाला हे सोल्युशन पाहिजे. मग ते सोल्युशन कायद्यात बसवणं आवश्यक असतं. आणि म्हणून लोकांशी बोलणं खूप आवश्यक आहे. पुस्तकातले कायदे सगळेजण शिकतात. पण माझं म्हणणं आहे, की मध्यमवर्गीय सगळ्याच कुटुंबातल्या मुलांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, की आपण प्रत्येक वेळेस काही परदेशात जाऊन शिक्षण घेऊ शकणार नाही. परदेशात जाऊन शिक्षण घेणं म्हणजे काही खूप मोठी गोष्ट आहे असं मला मुळीच वाटत नाही. मी त्याला काही महत्त्व देत नाही. मी ॲक्चुअली शिक्षणालाच महत्त्व देत नाही. त्यामुळे कायद्याचं शिक्षण जे आहे ते बेकार आहे असं माझं आता सुद्धा स्पष्ट मत आहे. जे जे शिक्षण 2 वर्षात द्यायला पाहिजे त्यासाठी ते 5 वर्ष घेतात. माझं स्पष्ट मत आहे, की 6-6 वर्षाचे एकेका वर्षाचे अभ्यासक्रम, दरवर्षीचा अभ्यासक्रम 6 महिन्याचा असा ठेवला पाहिजे आणि 2 वर्षात हा अभ्यासक्रम पूर्ण करून मुलांना वकिली करू दिली पाहिजे. पण काय होते, की आपल्या इथे शिक्षणाची दुकानं लागलेली आहेत आणि त्यामुळे मग मोठे-मोठे शॉपिंग मॉल सारखे ते दुकान आहेत. मग त्याचे ते नंबर काढतात आणि मी तुम्हाला हे मुद्दाम सांगतो, की भारतातलं नंबर 1चं लॉ कॉलेज कोणतं? सगळ्यात चांगली युनिव्हर्सिटी कोणती? हे ठरवण्यासाठी सुद्धा पैसे दिले जातात हे मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे त्या तशा सगळ्या भ्रमजाळात तुम्ही फसू नका. आपण जिथे काही शिक्षण घेऊ, कायदे कोणी बदलू शकत नाही. कायद्याचं अंडरस्टँडिंग हे आपल्या डोक्यातली ताकद आहे. त्यामुळे डोक्यातली ताकद वाढवली पाहिजे. आणि काही याच्या नादी लागायची गरज नाही, की कोणत्या कॉलेजमधले आहे आणि कोणत्या कॉलेजमध्ये कोणतं शिक्षण घेतलं. हे खूप कमी महत्त्वाचे मुद्दे ठरतात. जेव्हा तुम्ही योग्य प्रकारे कायदा समजून घेता आणि सोल्युशन ओरिएंटेड काम तुम्ही करू शकता. म्हणून मग आता आपल्या आजूबाजूचे जे घटक आहेत, ज्यांना कायद्याच्या मदतीची गरज आहे, ते ओळखले पाहिजे. आता याच्यामध्ये सगळ्या महाराष्ट्रातले मुलं आहेत असं मला ॲडव्होकेट कुणाल तोंडपे यांनी सांगितलं आणि त्याच्यामुळे मी आपल्याला हे मुद्दाम सांगतो, की तुम्ही ज्या महाराष्ट्रातल्या भागातले असाल, तुमचं गाव तुम्हाला माहिती आहे का? तुमचा जिल्हा तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या जिल्ह्यातली सामाजिक न्यायाची परिस्थिती काय आहे? आणि अन्यायाची परिस्थिती काय आहे तुम्हाला माहिती आहे का? हे नसेल तर तुम्ही त्याचे विषय विचारात घेतले पाहिजे.
तुम्ही कोणत्याही धर्माचे असा, कोणत्याही जातीचे असा किंवा कोणत्याही राजकीय पक्षाला सपोर्ट करणारे असो, परंतु प्रश्न बदलत नाही. त्यामुळे प्रश्न बदलवायचे असतील तर आपल्याला उत्तर शोधावी लागतील. आणि म्हणून मला असं वाटते की मी आवाहन करतो म्हणजे आपल्या कार्यक्रमानिमित्त सगळ्यांनाच, की तुम्ही तुमचा जिल्हा ओळखा. तुमच्या जिल्ह्यातले नद्यांचे प्रश्न काय, पर्वतांचे प्रश्न काय, वृक्षतोडीचे प्रश्न काय, वाळू उपसा जो बेकायदेशीर पद्धतीने होत असतो त्याच्याबद्दलचे काही समस्या आहेत का, आपल्या शहरामध्ये गटार व्यवस्था व्यवस्थित आहे का, आपल्या गावामध्ये रस्त्यांची परिस्थिती काय आहे, त्यासाठी आपण काय करू शकतो. हे सगळे प्रश्न काढत असतानाच मग तिथे भारतामध्ये वास्तव आहे जातीचं आणि ते आपल्याला समजून घेतलं पाहिजे, की जाती धर्मामुळे केवळ अन्याय होणारे जे घटक आहेत त्यांचे काय प्रश्न आहेत, मानवी हक्क उल्लंघनाचे काय प्रश्न आहेत. असं करून तुम्ही सामाजिक न्यायाचं ऑडिट आपल्या जिल्ह्याचं करा. जो कोणी आपल्या या कार्यक्रमात हजर असेल तो सामाजिक न्यायाची परिस्थिती काय याचं ऑडिटिंग आपल्या जिल्ह्याचं करू शकेल. तो माणूस मी तुम्हाला नक्की सांगतो आज की तो पुढच्या 6 महिन्यामध्ये एक चांगला वकील म्हणून प्रस्थापित होऊ शकतो. आता हे मला मला सापडलेलं सूत्र आहे. हेच असलं पाहिजे असं नाही, तुमचं काहीतरी नवीन संशोधन असू शकतं. परंतु हा एक मार्ग आहे, ज्याच्यामध्ये आपण जे प्रस्थापित वकील आहेत त्यांच्या नादी न लागता, जे प्रस्थापित वकील आहेत त्यांच्या मागे-मागे न फिरता आपण आपला स्वतःचा मार्ग प्रशस्त करू शकतो. आणि म्हणून मग आपली ताकद ही सामान्य माणसं असली पाहिजे आणि आपण अशा पद्धतीने एका सिद्धांतावर काम केलं पाहिजे आणि ते मानवी हक्कांचं, संविधानिक मूल्यांचं, सिद्धांताचं ते सगळं युग आपण आणू शकतो असं मला वाटतंय. दुसरं असं आहे की सगळ्यांनी कोर्टातच काम करायचं का? न्यायालयामध्येच वकिली करायची का? हा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर नाही असं आहे. सगळ्यांनी न्यायालयात वकिली करण्याची मुळीच गरज नाही. आणि म्हणून आपल्याला न्यायालयामध्येच न्याय मिळतो, हे जे प्रस्थापित काहीतरी सत्य असल्यासारखं प्रस्थापित कोणीतरी केलेलं आहे, ते आपल्याला पूर्णपणे डिमॉलिश करता आलं पाहिजे. त्यासाठी न्यायालयाला कोर्टाच्या बाहेर आणलं पाहिजे. आता मी जेव्हा असं म्हणतो त्याचा अर्थ काय आहे, की आपण त्याला आपण म्हणतो की अल्टरनेट डिस्प्यूट रिझोल्युशनचे मॉडेल्स आहेत ते आपण तयार केले पाहिजे. म्हणजे जसं आधी आपल्या समाजामध्ये जात पंचायती होत्या, पण जात पंचायती उन्मत्त व्हायला लागल्या, माच करायला लागल्या, लोकांवर अन्याय करायला लागल्या. मग त्याच्यामुळे त्याच्यावर बेकायदेशीरतेचा ठप्पा लागला. परंतु आता अजूनही काही मॉडेल्स आहेत जे कोर्टामध्ये वापरले जातात. त्याच्यामध्ये एक आहे ते लोक अदालतचं आहे. दुसरं आहे ते पर्मनंट लोक अदालत. आता कायमस्वरूपी लोक अदालत हा अत्यंत दुर्लक्षित विषय मी आपल्याला सांगतो. महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये पर्मनंट लोक अदालत आहे. पर्मनंट लोक अदालत ही दररोज चालणारी व्यवस्था आहे न्यायालयामध्ये. तिथे एक न्यायाधीश अपॉइंट केले जातात, ज्याच्यामध्ये आपण आपल्या गावातले जे काही महत्वाचे सर्व्हिसेसच्या संदर्भातले प्रश्न, म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं गटारबद्दलचे असतील, नाल्याबद्दलचे असतील, नद्यांबद्दलचे असतील, पूल तुटले असतील, रस्त्याच्या बाजूचे फुटपाथवरचे टाईल्स निघालेले असतील, अशा कोणत्याही संदर्भात आपल्याला बसेस नसतील व्यवस्थित, सेवा त्यांच्या वेळेवर नसतील, तर या सगळ्या संदर्भात आपण पर्मनंट लोक अदालतकडे आपण काम करू शकतो वकील म्हणून. मग तिथे आपण सुरुवात कशी करायची, की आपणच एखादा प्रश्न घ्यायचा, आपणच केस करायची, आपणच त्यात वकील राहायचं. अशी सुरुवात करता येऊ शकते. आणि मग तुम्हाला काय होईल, की हळूहळू प्रश्न दिसण्याची सवय होईल, प्रश्न बघण्याची सवय. म्हणजे आपण सचिन तेंडुलकरचं तारीफ का करतो, की तो खूप ॲक्युरेटली शॉट खेळतो. त्याचे सगळे जे फटके असतात ते अगदी बिनचूक पद्धतीने आउट न होता तो खेळत राहतो. आणि म्हणून त्याला आपण मास्टर प्लेयर म्हणतो. त्या संदर्भात जर आपण विचार केला, तर आपण सुद्धा सचिन तेंडुलकरचं जे कर्तृत्व पाहिलं, तर आपल्याला लक्षात येईल, की असं म्हणतात, की तो त्याच्याकडे बॉल टाकल्यावर त्याला तो फुटबॉलच्या एवढा दिसतो आणि त्याच्यामुळे त्याचा शॉट असा परफेक्टच बसतो. तर आपल्याला समाजामध्ये फिरताना तसेच प्रश्न दिसले पाहिजे फुटबॉलसारखे. आपल्या नजरेमध्ये ते लगेच दिसले पाहिजे, की हा प्रश्न आहे. इथे मी काम करू शकतो. इथे माझी वकिली मी वापरू शकतो. तुम्ही तुमचा वेळ वाया न घालवता अशा प्रश्नांवर लगेच काम सुरू केलं पाहिजे आणि लोकांना माहीत झालं पाहिजे, की असा एक वकील आहे, जो संवेदनशीलपणे समाजाची कामं करतो. माझं हे मत आहे याच्यासोबतच, की सुरुवातीला कोणीही कोणत्याही प्रकारे पैशांचा विचार करायला नको. आणि पैशांचा विचार जर केला आपण, तर कदाचित पैशांचा विचार केला तर कदाचित पूर्णपणे
आपण वकील चांगल्या पद्धतीचा होऊ शकणार नाही. माझ्या आजोबांनी पण मला सांगितलं होतं की पैशांचा विचार केला तर पैसे आपल्यापासून दूर जातात. पण पैशांचा विचार आपण केला नाही तर ते आपल्या जवळ आहेत. आता तुम्ही अनुभव घेऊन बघा, तुम्हाला वाटेल की मी असंच सांगतो, पण मी हे सगळं अनुभव घेतलेला आहे. मी पुण्यामध्ये आलो तेव्हा ₹2000 काम करत होतो. ₹500 काम करत होतो आणि तशा परिस्थितीत मी इथे काम सुरू केलेलं आहे. माझ्या घरी काही पैशांची कमी होती असं नव्हतं, पण मी काही घरून पैसे मागितले नाही आणि जसं जमेल तसं राहून इथे आम्ही काम सुरू केलेलं आहे. आणि मी काही खूप मोठा आहे असं नाही, पण जे अन्यायग्रस्त जीवन जगतात ते लोकं खरं तर खरंच मोठे असतात. कारण की दररोजचा अन्याय होत असतानाही सकारात्मक पद्धतीने ते विचार करतात, की उद्या आपलं चांगलं होईल. लोकशाही आहे. आपल्या भारताचा झेंडा आपल्या सगळ्यांचा आहे. आपलं काहीतरी भलं होईल असा विचार करणारे जे लोकं असतात ते खरे ताकदवान लोकं असतात. त्यांना आपल्याला भेटता आलं पाहिजे. तुमच्या शहरांमधल्या, तुमच्या गावामधल्या, तुमच्या जिल्ह्यामधल्या वृद्धाश्रमाला तुम्ही भेट दिली पाहिजे. सेक्स वर्कर एरिया असेल तिथे तुम्ही गेलं पाहिजे. आपल्या गावामध्ये असलेले बेघर लोक आहेत त्यांना आपण भेटलं पाहिजे. जे नोमॅडिक ट्राईब म्हणजे भटक्या विमुक्त समाजाचे लोक आहेत त्यांचे प्रश्न आपण समजून घेतले पाहिजे. आणि प्रत्येक जाती याच्या गावाच्या बाहेर एक जो जातीच्या उतरंडीचा एक नमुना आपण तयार केलेला आहे, की एक वेगळी वस्ती तयार आपण करतो. त्या सगळ्या वस्तीमध्ये जाऊन सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे बोलण्याचा, त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा. आता इथे सगळ्यांशी तुम्ही जेव्हा बोलायला जाल, तेव्हा तुम्ही वकील म्हणून गेले, तर ते लोकं त्यांच्या चेहऱ्यावर हेच भाव असणार, की हा फार स्वतःला हुशार समजणारा कोणतरी आले. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही अ, अशा त्याला आपण म्हणतो असंघटित लोकांसोबत काम करायला जाता, तेव्हा सगळ्यात पहिले तुम्हाला त्यांची एक परीक्षा द्यावी लागते. म्हणजे तुम्ही बार काउन्सिलची परीक्षा देणं सोपं आहे, पण या लोकांची परीक्षा देणं कठीण. कारण की ते लोकं तुमची तपासणी करतात माणूस म्हणून, की हा माणूस आपल्या कामाचा आहे का? हा खरोखरच काही स्वार्थी हेतूने आलेला आहे का? खूप नम्र भावना आपण जेव्हा ठेवतो, की मला काहीतरी तुमच्यापासून शिकायचं आहे, तेव्हाच ते तुम्हाला एक्सेप्ट करत असतात. कुष्ठरोगासह जगणारे लोकं आहेत, भीक मागणारे लोकं आहेत, अ, लहान मुलं आहेत जे अन्यायग्रस्त आहेत, बलात्कारग्रस्त स्त्रिया आहेत. पोलिस स्टेशनमध्ये अनेक केसेस येत असतात. तुम्ही पोलिसांसोबत याच्या संदर्भातलं काम काही जण मिळून करू शकता. हे सगळे अव्हेन्यूज आपण ओपन केले पाहिजे. माझं म्हणणं हे आहे, की 1 वर्ष या सगळ्या लोकांसोबत तुम्ही काम करण्यामध्ये घालवलं पाहिजे. त्यांना न्याय कसा मिळवून देता येईल, कायद्याचा अभ्यास करून पानं पलटवून आपण पाहायचं, की कोणत्या कायद्यामध्ये यांचा आपला प्रश्न बसू शकतो आणि यांना आपण न्याय कसा मिळवू शकतो. आता कोर्टात काम करण्याचं महत्त्व याच्यासाठी आहे, की तिथे कसं आहे, की तावून सुलाखून ते माणसांना घडवतात. कारण की एवढी बेकार व्यवस्था आहे न्यायालय. तिथे अत्यंत निष्ठुर मनाची माणसं, दगड असलेले माणसं असे आहेत, की ते कोणाच्याही बाबत संवेदनशीलता बरेचदा बाळगत नाहीत. तिथे जी स्पर्धा म्हणजे पुण्यासारख्या न्यायालयामध्ये असेल किंवा मोठ्या-मोठ्या शहरांमध्ये जी काही स्पर्धा आहे, ती अनहेल्दी स्वरूपाची म्हणजे अयोग्य स्वरूपाची स्पर्धा बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळे सुद्धा अशा वातावरणात टिकून राहतो 1 वर्ष आपण, तेव्हा आपण बरेच काही शिकत असतो गोष्टी. टक्के टोणपे खाणे ज्याला म्हणतात, तशा पद्धतीची आपल्यासोबत झालं पाहिजे. आणि 1 वर्षानंतर तुम्ही बघा, की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने काही गोष्टी समजू शकल्या, असं आपल्या लक्षात येईल. मग या 1 वर्षाच्या काळात तुम्हाला जाणवेल, की माझी रुची कशामध्ये आहे. मला सिव्हिलमध्ये काम करायला आवडते, मला क्रिमिनलमध्ये काम करायला आवडते, मला लेबर कोर्टातल्या केसेस चालवायच्या आहे, मला इंडस्ट्रियल कोर्टातल्या चालवायच्या आहे, मला कन्झ्युमर कोर्टातल्या चालवायच्या आहे, की मला कौटुंबिक न्यायालयातल्या चालवायच्या आहे. की मग मला कंपनी मध्ये काही कामं करायची आहेत, कंपनी कॉर्पोरेट लॉयर. असा आपला शोध स्वतःचा आपण घेतला पाहिजे. म्हणून मी मगाशी सुरुवातीला पण सांगितलं, की आपण स्वतःच्या बुद्धीच्या मशागतीसाठी वेळ देत नाही. वाचन आपण करत नाही आणि नंतर आपण स्वतःला ओळखण्यासाठी पण वेळ देतो. आता मोबाईल आहे, त्याच्यावरचे सगळे Instagram, WhatsApp, Facebook आहे आणि Netflix आणि बाकी सगळे चॅनल्स. याच्यामध्ये तुमच्या स्वतःला वेळ मिळू नये अशा प्रकारचं षडयंत्र आहे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तुमच्या स्वतःला विचार करण्यासाठी जेव्हा तुम्ही वेळ द्याल, तेव्हा तुमचं मन तुमच्या डोक्याशी, तुमचं डोकं तुमच्या मनाशी जेव्हा संवाद साधेल, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल, की मला काय करायचं आहे. एकदा तुमच्या लक्षात आलं, की तुम्हाला काय हो, जसं मी मगाशी सांगितलं, की वकिली केवळ कोर्टामध्ये करण्यासाठीच आवश्यक आहे असं नाही.
तर आजकाल अनेक मोठ्या मोठ्या सामाजिक संस्थांमध्ये रिसर्च ओरिएंटेड काम व्हायला लागले. त्याच्याबद्दल तुम्ही काम करू शकता. त्यानंतर रिसर्च करायचं असेल तर तुम्हाला केस लॉ शोधता आले पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारे संशोधन आपण कसं करतो ते करू शकलो पाहिजे. आता जेव्हा परदेशातले अनेक जण मुलं काम करायला येतात तेव्हा त्यांना आपण काही सांगितलं त्यांना अत्यंत सोपं वाटते की हे काम आम्ही अर्धा तासात करून टाकू. पण मग आपण त्यांना एखादा विषय दिला की गरिबीचे प्रश्न आणि मानवी हक्क या विषयावर तुम्ही काहीतरी सांगा असं म्हटलं. आणि त्यांना सांगितलं की तुम्ही कोणी मोबाईल वापरायचा नाही, इंटरनेट वापरायचं नाही आणि गुगल सर्च करायचं नाही, मग सांगायचं. तर मग त्यांच्यासमोर प्रश्न येतो की आता कसं सांगणार? कारण की ज्याच्या भरोश्यावर आपण म्हणत होतो की आम्ही एका 10 मिनिटात करून टाकू, तर गुगल सर्चनी आपल्याला परत गुलाम बनवलेला आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे माझं तुम्हाला हे सुद्धा एक सजेशन आहे की कोणीही एखादा प्रश्न आल्यावर त्वरित गुगल सर्च करू नका. गुगल सर्च करण्याचा मार्ग हा शेवटचा मार्ग ठेवा आणि सुरुवात नेहमी आपण काय विचार करतो एखाद्या प्रश्नाबद्दल तिथून करा. तो आपला विचार जो आहे तो तुम्ही लिहून काढा किंवा मनात आपल्याला नक्की करा की हा माझा या प्रश्नाबद्दलचा विचार. म्हणजे मॅरिटल रेप असला पाहिजे की नाही, मॅरिटल रेप हा ऑफेन्स असला पाहिजे की नाही. विवाह अंतर्गत जेव्हा एखाद्या स्त्रीवर अत्याचार होतो तेव्हा नवऱ्याने बलात्कार करण्याबाबतचे कायदे आपल्या इथे अत्यंत मागासलेले आहेत. मग आता जी मागणी व्हायला लागली आहे की विवाह अंतर्गत सुद्धा बलात्कार होऊ शकतो आणि तो बलात्कार गुन्हा धरला पाहिजे. याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? हे तुम्ही आधी ठरवा. अबॉर्शनचा अधिकार जो आहे तो स्त्रियांना पूर्णपणे दिला पाहिजे का? किती महिन्याचं गर्भ असताना अबॉर्शन केलं पाहिजे? या संदर्भातले नियम काय असले पाहिजे? आता अमेरिकेसारख्या अत्यंत पुढारलेल्या देशांनी सुद्धा अबॉर्शनचा हक्क तिथल्या काही बुरसटलेल्या न्यायाधीशांनी जे धर्मव्यवस्थेचा पगडा असलेले न्यायाधीश आलेले आहेत, जे डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमले होते, त्या लोकांनी अबॉर्शनचा अधिकार रद्द केलेला आहे. पण भारतात अजूनही अबॉर्शनचा अधिकार आपण स्त्रियांना दिलाय. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते? समलिंगी लोकांच्या लग्नांना मान्यता आपण दिली पाहिजे का? त्यासाठी काही नवीन पद्धत आपण भारतात आणली पाहिजे का? याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते? असे सगळे प्रश्न घेऊन तुम्ही तुमचं मत तयार करा आणि त्याच्यानंतर तुम्ही गुगल सर्च करून तुमचं मत बरोबर आहे का? इतरांचे काय मत आहे हे तुम्ही कन्फर्म करण्याचा प्रयत्न करा. तर असं जर आपल्या डोक्याला आपण सवय लावली विचार करण्याची, तर मग आपण आपोआपच हुशार होत जातो. मुळात आपण आपल्या बुद्धीचा, मेंदूचा वापर करत नाही, त्यामुळे आपण हुशार नाही असं आपल्याला वाटतं. प्रत्येक जणच हुशार असतात. त्याचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे. ज्या अवयवाचा आपण सतत वापर करणार, तो अवयव शार्प होणार, तो अवयव सतत सक्रिय होणार, तो अवयव आपल्या डोक्याला सतत सूचना देणार. त्यामुळे आपण या न्यूरोलॉजिकल आपल्या सिच्युएशनचा विचार केला पाहिजे, की तुमच्या डोक्याला जास्तीत जास्त काम करण्याची सवय लावली पाहिजे. त्यामुळे आजकाल परदेशामध्ये नवीन एक प्रकार सुरू झाला आहे, त्याला ते ब्रेन जिम असं म्हणतात. ब्रेन जिम म्हणजे काय? की डोक्याचा व्यायाम करायचा, बुद्धीचा. मग तो बुद्धीचा व्यायाम करण्याचे जे प्रकार आहेत, ते आपण आपल्यासाठी काय असू शकतात हे शोधण्याची गरज आहे. मोठ्या-मोठ्या एन-जी-ओ ज्या आहेत भारतामध्ये आणि परदेशामध्ये, तिथे अशा प्रकारच्या वकिलांची गरज असते. ज्या आता तुम्ही जर 1 वर्ष काम केलं, तर तुम्ही अशा वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये अर्ज करू शकता. तिथे रिसर्च करणारे, डॉक्युमेंटेशन करणारे, कायदेविषयक प्रश्नांना व्यवस्थित मांडू शकणारे अशा वकिलांची गरज असते. आणि तिथे तुम्ही तुमचं काम सुरू करू शकता. दुसरा मुद्दा त्यातला आहे, की युनायटेड नेशन्समध्ये सुद्धा लॉ ऑफिसरच्या बऱ्याचशा जागा असतात. पण मग तिथे काम करायचं असेल, तुमचं इंग्लिशवर प्रभुत्व पाहिजे. तुम्हाला इंग्लिशमधले शब्द माहिती पाहिजे. आजकाल असं होतंय, की बरेचदा मराठीतले शब्द व्यवस्थित माहिती नसतात. हिंदी आपल्या इथे बोलली जाते, सिनेमा बघतात लोकं, पण हिंदी सुद्धा चांगली बोलत नाही. त्यामुळे मग भाषा या विषयात आपण मागे राहतो आणि मग फक्त लॉच्या विषयात डिग्री आहे म्हणून कोणीतरी नोकरी तुम्हाला देऊ शकत नाही. म्हणून मग भाषा शिकल्या पाहिजे. मला तुम्हाला हे पण सांगायचं आहे, की जर तुम्हाला युनायटेड नेशन्समध्ये काम करायचं असेल, तर जसं आता तुम्हाला स्पर्धा परीक्षा सगळ्यांना माहिती आहे. सगळेजण त्याच्या मागे धावत असतात. मला असं वाटते, की आपल्या इथल्या लॉच्या नवीन ग्रॅज्युएट मुलांनी 1 वर्ष काम केल्यानंतर, या 1 वर्ष काम करत असण्याच्याच कालावधीमध्ये वेगवेगळ्या परकीय भाषा शिकल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये 5 ज्या यूएनच्या भाषा आपण म्हणतो फ्रेंच, जर्मन, चायनीज आणि अजून कुठल्या-कुठल्या स्पॅनिश आहेत. अशा ज्या 5 भाषा आहेत त्याच्यापैकी कोणतीतरी भाषा तुम्ही रशियन एक आहे ती शिकली पाहिजे. ती जर तुम्ही शिकली तर तुम्हाला युनायटेड नेशन्समध्ये काम करण्याची खूप मोठी संधी मिळू शकते.
वेगवेगळ्या देशांमध्ये तुम्हाला फिरायला लागू शकते आणि तो सुद्धा एक भाग. दुसरं 1 वर्ष काम केल्यानंतर आणखी तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही आर्मीमध्ये सुद्धा लॉ ऑफिसरच्या पोस्ट असतात. कट झालं. हॅलो, ऐकायला येत आहे का? हॅलो, हो सर. हो सर. हो, आवाज येतोय. Yes, sir, yes. येतंय ऐकायला सर. आर्मीमध्ये सुद्धा लॉ ऑफिसरच्या पोस्ट असतात, तिथे सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. आणि जसं आर्मीमध्ये एनडीए मधून झालेल्या मुलांना स्कोप असतो, तसंच तिथल्या लॉ ऑफिसरला सुद्धा एक विशिष्ट पद देऊन तिथे कामावर घेतलं जाते आणि ती सुद्धा एक म्हणजे एंट्रन्स परीक्षा वगैरे पास केल्यानंतरची प्रक्रिया आहे. पण मग योग्य जो नियमित व्यायाम करत असेल, स्वतःचं शरीर पण चांगलं ठेवून इंग्लिश भाषेवर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करत असेल आणि वेगवेगळ्या भाषा शिकण्याची ज्यांची तयारी असेल, ते आर्मीमध्ये सुद्धा जॉईन होऊ शकतात. पण मला खूप जास्त वाटते की आपण सगळ्या बहुजन समाजातल्या सगळ्या मुलांनी पहिल्यांदाच वकिलीत येणाऱ्या सगळ्या लोकांनी युनायटेड नेशन्सवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. या निमित्त मी आपल्याला सांगतो की जर आपल्या या सगळ्या मित्रांनी ज्यांनी हे सुरू केलेलं आहे, महाविधी लॉ स्टुडंट असोसिएशन, यांनी जर ठरवलं तर मी तर खरं आपल्याला पूर्ण मदत करायला तयार आहे की आपण आज असं निश्चितच करायचं की आपल्यापैकी 10 जण तरी युनायटेड नेशन्स मध्ये पुढच्या वर्षी नोकरीला लागले पाहिजे. आणि ते शक्य आहे. तुम्ही सगळेजण आज ऑनलाईन सुद्धा भाषा शिकण्याचे वर्ग उपलब्ध आहे. ते भाषा शिका, भाषा बोला जास्तीत जास्त, तशा प्रकारचे सिनेमे पहा. आणि म्हणून मला काय वाटते की आपण जो आपला स्क्रीन टाइम आहे, स्क्रीन टाइम म्हणजे मोबाईलचा स्क्रीन टाइम जो आपण पाहत बसतो सतत मोबाईल काहीतरी, तो स्क्रीन टाइम आपण कसा वापरतो याच्या संदर्भातला विचार तुम्ही जास्तीत जास्त करा. की तुम्ही काय बघणार, तुम्ही काय वाचणार, हे तुम्ही अगदी नक्की केलं पाहिजे. आणि कोणत्या गोष्टी तुम्ही वाचणारच नाही आणि पुढे सरकून टाकणार, त्या गोष्टींची यादी करून ते मनात नक्की केलं पाहिजे की आता आपण हेच वाचणार. दररोज एक इंग्लिश चांगलं भाषण ऐकणं सुरू करा. ते डोनाल्ड याचं असेल, कोण आपलं बराक ओबामाचं असेल, महात्मा गांधींचं असेल, पंडित जवाहरलाल नेहरूंचं असेल, परदेशातल्या तर अनेक नेत्यांचे, बराक ओबामाचे आणि मिशेल ओबामाचे अनेक सुंदर भाषणं अवेलेबल आहेत. ते भाषणं आपण अगदी कानाला तुम्ही ते लावा हेडफोन आणि तुम्ही इयरफोन लावून ऐका. शब्द आपल्या कानावर पडले पाहिजे, आपल्याला कळलं पाहिजे. काही टीव्ही सिरियल आहेत इंग्लिश मधल्या लॉच्या संदर्भातल्या, त्या पहा. लॉ बद्दलच्या काही लेक्चर सिरीज आहेत त्या बघा. जस्टिस चंद्रचूड सारख्या व्यक्तीचे भाषण ऐका जे इंग्लिशमध्ये उपलब्ध आहे. न्यायमूर्ती कृष्णा अय्यर आणि जस्टिस भगवती यांनी भारतीय न्यायसंस्थेला एक आकार दिलेला आहे. त्यांचे पुस्तकं जरूर तुम्ही वाचले पाहिजे. जस्टिस कृष्णा अय्यर यांचे पुस्तकं, त्यांचे जजमेंट्स तुम्ही वाचा. त्या माणसांनी प्रचंड नवीन नवीन शब्द वापरले आणि मी भाग्यवान आहे की मी खूप वेगळे प्रयोग माझ्या स्वतःसाठी केले. मला कोणी सांगितलं नाही, पण मी अनेक न्यायाधीशांना विनंती करायचो की मला तुमच्यासोबत राहायचं आणि कोणालाही नाही करायचो. पण जे लिजेंडरी आहेत त्यातले जस्टिस कृष्णा अय्यर तेव्हा जिवंत होते, मी त्यांना पत्र पाठवलं की सर मला तुमच्यासोबत काही दिवस राहता येईल, मला तुमच्यासोबत काम करता येईल. आणि त्यांनी मला त्यांच्या ऑफिसमधून फोन आला. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही कोचीनला या आणि इथे राहा. मी राहायची व्यवस्था करणार होतो. त्यांनी सांगितलं की नाही माझ्यासोबतच राहायचं. त्यांच्या घरीच मी राहिलो. मी तुम्हाला सांगतो की मी 5-6 दिवस त्यांच्यासोबत जे घालवले, त्यांना सकाळी फिरायला हात धरून नेण्यापासून तर मग त्यांच्यासोबत बोलण्यापासून पर्यंत, ते काय लिहायला सांगायचे ते लिहिणं, हे सगळं करत असताना जे शिकायला मिळालं ते खूप मोठं आहे. आणि असं आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून दुसरा मुद्दा आहे की आता प्रत्येक वेळेस की आपण कोणातरी हे सुरू आहे. एक मिनिट. विशाल म्हणून आहे. विशाल, तुमचा माईक बंद करता का? दीपक सर, बाकी लोकांचे माईक बंद करा. सर कंटिन्यू करा तुम्ही. भूषण काकडींचा पण सुरू आहे. तर आता याच्यामध्ये एक आहे की प्रत्येक वेळेस काय आपल्याला कोणतरी खूप मोठे व्यक्ती भेटतील आणि मग त्यांच्यासोबत आपण राहायचं असं न करता, सुरुवात म्हणून आपल्या आजूबाजूला कोण मोठे लोक आहेत, कायद्याच्या क्षेत्रातले कोण चांगले तज्ञ आहेत, त्यांच्यासोबत काही काही वेळ आपण घालवला पाहिजे, काही दिवस आपण घालवले पाहिजे. कायद्याचं वाचन खूप करण्याची गरज आहे. आणि मला नवीन वकिलांना हे पण सांगायचं आहे, मी सगळ्यांना हे सांगतो मी की साधारणतः आपण कायद्याचं पुस्तक जेव्हा वाचतो तेव्हा काम पडल्याशिवाय काही वाचत. पण एक 5-6 कायदे असे आहेत की ज्याचं आपल्याला नेहमी काम पडते.
त्याच्यामध्ये एक आहे इंडियन पेनल कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड, एव्हिडन्स ऍक्ट, नंतर सिव्हिल प्रोसिजर कोड. आता हे कायदे तर आपण बेसिक कायदे असल्यामुळे वाचलेच पाहिजे. आणि एक त्याच्या सगळ्यात महत्वाचं ते कॉन्स्टिट्यूशन. तुम्ही बेअर ऍक्ट या सगळ्यांचे वाचून काढले पाहिजे. आणि हे वाचत असताना एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण ऑब्जेक्टिव्ह काय आहे कायद्याचा हा सगळ्यात पहिले वाचला पाहिजे. ऑब्जेक्टिव्ह 4, 5, 10 वेळा वाचा, पण कायद्याचा उद्देश काय आहे, कशासाठी कायदा केला आहे हे नक्की माहिती करून घेऊन मग पुढची कलम तुम्ही वाचणं सुरू करा. तर तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने कायदा समजू शकतो असं मला वाटतं. आणि म्हणून मी सुरुवातीपासून जे सांगण्याचा प्रयत्न करतो की कायद्याचं अप्लिकेशन कसं करायचं. म्हणजे तुमच्याजवळ एक पेचकस दिला, एक पाना दिला, पण तो पाना कुठे लावायचा आहे, त्याचा कोणता नट नट तिथून कसायचा आहे, कोणता नट लूज करायचा आहे, काढून टाकायचा आहे, याच्यासाठी अप्लिकेशन म्हणून मग आपल्याला प्रॅक्टिकल ट्रेनिंग देतात. म्हणून मग बरेचदा जे IIT झालेले आहे त्यांच्या सोबत ITI झालेली मुलं सुद्धा काम करत असतात, कारण की त्यांना अप्लिकेशन ITIच्या लोकांना माहिती असते. कोणत्याही मशीनचं कोणताही पार्ट कसा काढायचा आणि कसा जुळायचा त्यांना माहिती असते. आणि म्हणून IIT झालेले असले तरी त्यांना पुस्तकी ज्ञान खूप असेल, पण ITI वाल्यांना जे ज्ञान असते त्यांना ते नसते. आणि म्हणून आपण वकील म्हणून काम करत असताना आपल्याला आपले कोणते अवजार आहेत ते आपल्याला कुठे वापरायचे आहे हे सगळं माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. चौथा एक कायदा महत्वाचा तो म्हणजे पर्यावरणाचा कायदा. पर्यावरण या विषयावर काम करण्यासाठी प्रचंड मोठ्या संधी आहेत परदेशामध्ये सुद्धा, की आपण न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशांमध्ये पाहिलं तर युरोपियन काही नेशन्समध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरण विषयक काम करणाऱ्या वकिलांना संधी आहे. इव्हन ऑस्ट्रेलियामध्ये, न्यूझीलंडमध्ये तुम्हाला ते मायग्रेट पण करून देण्यासाठी वेलकम करतील जर तुमचं शिक्षण तशा प्रकारे असेल. त्यामुळे 1 वर्ष हे काम वकिलीचं करत असताना हे तुम्हाला जेव्हा लक्षात येईल की मला या विषयावर काम करायचं आहे, तर तुम्ही नक्कीच आपला रस्ता नक्की करू शकता. ठरवू शकता की आता मला हे बाकीचं करायचं नाही, हेच करायचं. पण 1 वर्षाच्या कालावधीमध्ये सगळं काही तुम्ही करून पाहिलं पाहिजे. पर्यावरण संदर्भातला नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल ऍक्ट असेल तो वाचला पाहिजे. एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 हा जो आहे हा अत्यंत महत्वाचा पर्यावरणाच्या संदर्भातला कायदा. तो कायदा आपण सगळ्यांनी वाचण्याची गरज आहे. दुसरं असं आहे की आता जसं आमच्या इथे ऍडव्होकेट कुणाल टोटके आहे, तर त्यांचं BSc ऍग्रीकल्चर झालेलं आणि त्याच्यानंतर त्यांनी LLB केलं. तर नेहमी मला असं वाटते की अशा प्रकारचं शिक्षण असणं अत्यंत पॉवरफुल असण्याचं लक्षण आहे. जेव्हा कुणालच्या लक्षात येईल की आपण कोणत्या पद्धतीची वकिली करायची आहे, तेव्हा हा BSc सायन्सचं जे बॅकग्राऊंड आहे त्याला ते कधीच त्याला म्हणजे त्याच्यामुळे त्याला अडचण येणार नाही, उलट ते अत्यंत उपयोगाचं ठरेल. त्यामुळे प्रत्येकाने पाहिलं पाहिजे की कॉम्बिनेशन स्टडीज काय करू शकतो. तसं मी सुरुवातीला जर्नलिझम केलं आणि जर्नलिझम करत असताना मला जाणवलं की मी फक्त पत्रकारिता करून न जगता अजून काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून पत्रकारिता आणि वकिली असा एक कॉम्बिनेशन स्टडीचा भाग करून त्याचा जास्त परिणामकारक वापर करण्याचा प्रयोग मी करून पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी पण असं ठरवलं पाहिजे की या वकिलीसोबत आपल्याला LLBच्या डिग्री सोबत अजून काय करता येईल, आपल्या आवडीचं अजून काय आहे, आणि तसं करून तुम्ही त्याच्यामध्ये मास्टरी मिळवू शकता. खूप जास्त शिकण्याची गरज नाही असं माझं स्पष्ट मत आहे. बरेच जण काय करतात, ते झालं की आता मग LLM, ते झालं की PhD. तुम्हाला जर शिकवण्याच्या क्षेत्रामध्ये जायचं असेल, तुम्हाला जर प्राध्यापक लॉ कॉलेजमध्ये व्हायचं असेल, तर तुम्ही जरूर LLM करा, PhD करा. नाहीतर वेळ घालवण्याची काही गरज नाही. ऑलरेडी लॉच्या शिक्षणामध्ये इतके वर्ष आपण घालवलेले असतात. घरच्या लोकांच्या खूप अपेक्षा असतात. अशा वेळेस आपण पटापट आपले विचार नक्की करत नेले पाहिजे. मानवी हक्क क्षेत्रामध्ये सुद्धा या कामाच्या खूप मोठ्या संधी आहेत. जसं मी युनायटेड नेशन्सचं एक सांगितलं, तसं स्टेट ह्युमन राईट्स कमिशन, नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन यासोबत ह्युमन राईट्स वॉच नावाची मोठी संस्था आहे. तर वेगवेगळ्या कायदेविषयक प्रश्नांवर ज्या एम्बसीज आणि कॉन्सुलेट आहेत तिथे सुद्धा कामाच्या संधी आपल्याला मिळू शकतात. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये वकिली कोर्टातच केली पाहिजे हे आता बदललेलं आहे. तुमचं जर खूप चांगला भाषेवर ताबा असेल, भाषेवर प्रभुत्व असेल, इंग्लिश भाषेवर, तर तुम्ही एखाद्या वृत्तपत्रामध्ये न्यायालयाचे रिपोर्टर म्हणून सुद्धा तुम्हाला घेतलं जाऊ शकतं. म्हणजे कोर्ट प्रोसिडिंग मध्ये रिपोर्ट करणाऱ्या लोकांना हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये लॉ ग्रॅज्युएशन कंपल्सरी केलेलं आहे सुप्रीम कोर्टाने.
त्याच्यामुळे थेट सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही रिपोर्टिंग करू शकता. तिथला अनुभव तुम्हाला आला तर तुम्ही वेगवेगळ्या कायदेविषयक संदर्भात विश्लेषणात्मक लिखाण करू शकता. नुसते पुस्तकं लिहिण्यासाठी सुद्धा 15 लाख रुपयाचे फेलोशिप उपलब्ध. पण मग आपलं स्किल कसं डेव्हलप झालं पाहिजे, तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे की आपण कशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे. आणि म्हणून तुमचा सगळ्यांचा विचार नक्की होणं हे जास्त आवश्यक आहे असं मला वाटते. मीडिया आणि लॉ हा सुद्धा एक महत्वाचा विषय आहे की मीडियाच्या संदर्भात लॉ, कॉपीराईटच्या संदर्भातले कायदे. त्याच्यानंतर आता ड्रोन हा एक विषय, ड्रोन. ते मोदींनी आता ड्रोनचं उद्घाटन केलेलं आहे. पण ड्रोनच्या संदर्भात अनेक वेगवेगळ्या जर गोष्टी तुम्ही बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल की ड्रोन आणि लॉ या संदर्भातच काम करणाऱ्या अनेकांची गरज आहे. पुढे भासणार आहे ती गरज. आणि अशा पद्धतीने सुद्धा काम तुम्ही करू शकता. त्यामुळे तुमच्या आवडीचा विषय तुम्ही निवडा. ज्यांना कृषीबद्दलची आवड असेल तर कृषी कायदे म्हणजे सीड्स आणि पेस्टिसाइड्स कायद्यांपासून तर वेगवेगळ्या कृषी संदर्भातले कायदे हा सुद्धा एक कामाचा भाग. तुमची आवड तुम्ही निवडा, स्वतःला काय आवडते ठरवा आणि त्यानुसार तुम्ही ते करू शकता. तर कुणाला काही प्रश्न विचारायला तुम्ही विचारा. आणि अशोक आणि सगळे मित्र यांना मी सांगतो की तुम्हाला जेव्हा केव्हा पुण्यामध्ये आपलं आता नवीन ऑफिस आमचं होणार आहे डेक्कनला, तिथे आपण एखादी मीटिंग सगळ्यांची ठेवू शकतो. आपण अत्यंत ठरवून काही मुलांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करायचं असेल तर तसं ट्रेनिंग आपण देऊ शकतो. आणि तसा सुद्धा विचार आपण एकत्रितपणे करू. तुम्ही तुमच्या गावात राहून फक्त 4-5 दिवसासाठी समजा पुण्यात आले तर तशा प्रकारच्या ट्रेनिंगचं आपण एक आयोजन करू शकतो की सगळेजण आपापल्याच ठिकाणी काम करतील, आपल्या घरीच राहतील, आपल्या इथल्या न्यायालयात काम करतील. पण दर 2 महिन्यांनी एकदा 5 दिवसासाठी पुण्यात येतील. आपण त्यांचं ट्रेनिंग एकत्र दिवसभराचं घ्यायचो आणि मग ते परत आपल्या गावात जाऊन काम करतील. अशा पद्धतीने सुद्धा करून आपण काही मुलांना जरूर मोठ्या-मोठ्या ठिकाणी पाठवण्याची यंत्रणा कशी उभी राहील याबद्दल मी तुमच्यासोबत काम करायला किंवा मदत करायला तयार आहे. मला जी माहिती उशिरा खूप मिळाली माझ्या आयुष्यात ती तुम्हाला मी लवकर देण्याचा फक्त प्रयत्न करत आहे. कारण की मला खरोखर वाटते की आपल्यापैकी खूप जणांनी न्यायालयापेक्षा अनेक वेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे. आता न्यायाधीश होता येते हे तर मी तुम्हाला काही सांगायची गरज नाही. तुम्ही न्यायाधीश होऊ शकता. पण माझी सगळ्यांना विनंती आहे की घरी बसून राहू नका. 1 वर्ष पूर्ण न्यायालयामध्ये काम करा आणि त्याच्यानंतर तुम्ही जे काही करायचं ते नक्की करा. धन्यवाद. हॅलो हॅलो सर, एक प्रश्न विचारायचा होता, विचारू का सर? विचारा हॅलो. विचारा. हो सर, आता आपण पाहतो क्रिमिनल ह्याच्यामध्ये की जेल प्रॅक्टिस सध्या खूप फोपावली, तर त्यामध्ये कितपत त्याला भविष्य आहे किंवा संधी आहे याबद्दल थोडक्यात तुमचं मत सांगा ना सर. जेल प्रॅक्टिस प्रॅक्टिस म्हणजे काय म्हणता तुम्ही? जेलला बघा आता खूप तरुण वकील जातात आणि तिथनं ते मॅटर आणतात नाही का क्रिमिनल मध्ये थोडक्यात, आणि त्यावरच ते बेल रिमांड आणि तीच प्रॅक्टिस ते कंटिन्यू करतात. 5-5, 6-6 वर्ष करतात ते, आणि मग ट्रायल साठी ते दुसऱ्या एखाद्या सिनियर वकिलांचे मार्गदर्शन घेतात किंवा त्यांना त्यामध्ये घेतात. जेलमध्ये आहे ना बरेच गरीब कैदी असतात आणि त्यांना मदत करणं ही खूप चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही जे म्हणता ते लोक फक्त केसेस घेण्यासाठी ते जात असतील त्याच भावनेतून, तर ते थोडंसं अपूर्णपणाचं आहे. आपण तिथे जे गरीब आहेत त्यांना मदत म्हणजे माझं तर हे म्हणणं आहे की जन्मभरासाठी जे गरीब आहेत त्यांना मदत करण्याचं धोरणच ठेवलं पाहिजे आणि जे पैसे देऊ शकतात त्यांच्याकडून जरूर पैसे घेतले पाहिजे. तर ही व्यवसाय करण्याची जी काही नवीन पद्धती आहे ना ती आपण रूढ केली पाहिजे. कोणी दिसला की पैसे काढायचा विचार करणं हे बरोबर नाही. म्हणून तुम्ही म्हणता तसे काही जण ते तिथे जाऊन केसेस घेणं हे करणं ते करतात. तर त्याच्यामध्ये बरेचदा पैसे कमवण्याचाच उद्देश जास्त असतो आणि म्हणून मग तशा प्रकारे पण पैसे मिळू शकतात. पण मग बरेचदा मी खूप वर्षांनी अशा काही लोकांना भेटतो, तेव्हा त्यांना काही समाधान मिळालेलं असं दिसत नाही. पैसे मिळालेले असतात, पण त्यांच्या चेहऱ्यावर त्या पैशाचा आनंद काही दिसत नाही. आणि मग काळवंडलेले चेहरे घेऊन ते सगळीकडे फिरत असतात. तर तसं नको. आपल्याला पैशांचा ते आनंद झाला पाहिजे. पैसे देणाऱ्याला आपल्याला आनंद झालेला आहे असं दिसलं पाहिजे. अशा पद्धतीने ते आपण करू शकतो. जेलमध्ये काम करणं खूपच तुम्ही म्हणता तसं महत्वाचं आहे आणि तसं केलं पाहिजे. हॅलो सर. हां, बोला.
सर मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये फील्ड मध्ये काय स्कोप आहे? पेटंट किंवा कॉपीराइट हे सोडून आणि काय वेगळं लॉ फील्डला? मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा एकदम थेट असं काय संबंध आहे असं मला माहिती नाही. पण जास्त करून ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आणि त्याच्याबद्दलचे कायदे असे तुम्ही पाहू शकता. आणि तशा पण कायद्यामध्ये स्कोप आहे. कॉर्पोरेटमध्ये काय होते की विशिष्ट प्रकारच्या अशा लोकांना तिथे संधी देतात. म्हणजे तुम्ही जर पर्यावरणाच्या कायद्याचा अभ्यास केला आणि तुम्ही ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग केलेलं असेल तर मेकॅनिकल हा झालंय सर मेकॅनिकल इंजिनिअरिंग. मेकॅनिकल इंजिनिअरिंग तुमचं झालं असेल आणि तुम्ही पर्यावरण कायद्यांचा विचार केला समजा, तर तुम्हाला फोर्ड सारख्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये तुमचं कारण की लॉ ग्रॅज्युएशन असेल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल, तर हे ऍडिशन तुमचं अत्यंत महत्वाचं म्हणून समजलं जाऊ शकते की एन्व्हायरमेंट लॉयरची गरज सगळीकडे मोठ्या मोठ्या उद्योगांना आहे आणि तशा प्रकारची तुमची नियुक्ती होऊ शकते. ओके सर, थँक्यू. हॅलो सर. नमस्कार सर, हॅलो. माझं नाव रसिक राज आहे. मी रसिक राज बोलतोय सर. सर फायनान्स मध्ये लॉ ग्रॅज्युएशनचा काय फायदा होऊ शकतो आपल्याला? पर्सनल फायनान्स, इन्शुरन्स वगैरे असं. तो तर कायद्याचाच विषय ना, कारण की ते सातत्याने काय होते फायनान्स इन्स्टिट्यूशन काय करतात की सगळ्यांकडून इन्शुरन्सच्या नावाखाली असेल किंवा सगळ्या ठेवींच्या नावाखाली पैसे घेतात आणि त्यांना पैसे द्यायचे नसतात लोकांना. म्हणजे त्यांची हुशारी सगळी ते हुशारी लावतात ती सगळी कशासाठी की पैसे द्यायचे नाही त्या लोकांना, पैसे घ्यायचे फक्त. पण एखादा माणूस मेला, त्याचा इन्शुरन्स द्यायचा असेल, त्याला इन्शुरन्स मिळाला नाही पाहिजे जास्तीत जास्त, अशा अडचणी निर्माण करतात. तर आता याच्यामध्ये सकारात्मक पद्धतीने काम करणाऱ्यांची गरज आहे. इकॉनॉमिक्स आणि लॉ हा अत्यंत काय म्हणतात त्याला महत्वाचा विषय आहे, जो पॉलिसीच्या लेवलवर काम करणाऱ्यांना उपयोगाचा ठरू शकतो. म्हणजे जसं एखाद्या गोष्टीचं आपण प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडिया आपल्याला माहिती आहे, जसं नीती आयोगाचं नाव झालेलं आहे, तसंच राज्याच्या प्रत्येक ठिकाणी प्लॅनिंग मध्ये लॉचा संबंध येतो. तर पॉलिसीच्या संदर्भात काम करणाऱ्या संघटना किंवा संस्था, मोठ्या मोठ्या संस्था खूप कमी आहेत, परदेशामध्ये खूप त्या जास्त आहेत. आणि तिथे लॉयर्सना ते मुद्दामून घेतात, इकॉनॉमिक्सचा अभ्यास असलेल्या लॉयर्सना, की प्लॅनिंग मध्ये त्यांचा सहभाग घेऊन कायदेशीर दृष्टिकोनातून काहीतरी डॉक्युमेंट तयार करून तशी पॉलिसी तयार करणं हा एक महत्वाचा कामाचा भाग असतो त्यांचा. ओके, थँक्यू सर. हॅलो. हॅलो सर. हॅलो. 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 बोला. हा सर मी नांदेडवरून बोलतोय. तर सर मागच्या वेळेस पण तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये एक सेमिनार दिला होता, त्याच्यामध्ये पण परमनंट लोक अदालत विषयी माहिती दिली होती. पण सर नांदेड न्यायालयामध्ये परमनंट लोक अदालत नाही. तर मग सर काही इश्यू जर आपल्याला रेज करायचे असतील तर दुसरा पर्याय आहे का काही? आता याच्याबद्दल आहे ना गोविंदजी, तुम्ही एक काम केलं पाहिजे की आपण खरं तर जिथे परमनंट लोक अदालत नाही तिथल्या लोकांवर तो अन्याय आहे असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे या संदर्भात आपण काय केलं पाहिजे की सगळ्यात पहिले तिथले गार्डियन जज जे असतात, म्हणजे उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशाला जिल्हा काही जिल्हे दिलेले असतात की तुम्ही त्याचे पालक न्यायाधीश म्हणून त्या पालक न्यायाधीशाला पत्र पाठवलं पाहिजे की नांदेड इथली लोकसंख्या इतकी इतकी आहे, इथे परमनंट लोक अदालत असण्याची गरज आहे आणि आपण ती स्थापन केली पाहिजे. अशा प्रकारे पत्रव्यवहार करून सुरुवात करायची आणि मग तुम्ही स्वतःच म्हणजे गोविंद जमगे का तुमचं नाव? नाही सर, नंदकुमार ढेमरे. नंदकुमार ढेमरे. नंदकुमार ढेमरे व्यक्ती आहे तुमचा. तर नंदकुमार तुम्ही तुमच्याच नावाने ते करायचं आणि हायकोर्टात डायरेक्ट केस करायची, तुम्हीच चालवायची ती केस. सर तुम्हाला काय करावं लागेल की परमनंट लोक अदालतचे फायदे, तोटे, आवश्यकता या सगळ्या गोष्टींचा विचार करून तशा प्रकारे पिटिशन तुम्हाला ड्राफ्ट करावी लागेल. सर माझं एनरोलमेंट झालं नाही तर इव्हन विद्यार्थी करू शकतात का हे? हो, विद्यार्थी पण करू शकतात. तुम्ही स्वतःच केस करायची, एखाद्या वकिलाकडून तपासून घ्यायची, दाखल करायची औरंगाबाद हायकोर्टात आणि तिथे नांदेड औरंगाबाद तुमची ट्रेन एक दररोज जाते, ती त्यांनी जायचं, आपली केस चालवायची परत यायचं. काय महिन्यातून एकदा तर केस असते, तुम्ही वकील होण्याच्या आधीच वकील होऊन जाल तुम्ही. ओके सर, थँक्यू सर. हॅलो. प्लेन सायन्स मधून जी मुलं ग्रॅज्युएट होतात, म्हणजे केमिस्ट्री सारखा विषय असेल आणि त्याच्यातून ग्रॅज्युएट झालेली मुलं असतील, तर अशा मुलांनी पुढे लॉची डिग्री घेतल्यानंतर त्यांना कशा प्रकारे स्कोप मिळू शकतो? मगाशी तुम्ही जर सांगितलं तोच आहे मुद्दा की केमिकल
प्लेन केमिस्ट्री वगैरे झालं असेल तुमचं, तरी सुद्धा केमिकल इंडस्ट्रीज इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत की त्या सगळ्यांना केमिकल आणि लॉयर या दोन्ही गोष्टींची एकत्रित गरज असते. म्हणून तुम्हाला केमिकल इंडस्ट्रीमध्ये लॉयर म्हणून काम करता येईल. थँक्यू सर. हॅलो हॅलो सर, हा, बोला. मी पौर्णिमा बोलते, पुण्यातून बोलतेय. बोला सर, माझा क्वेश्चन असा आहे सर, की मुलींनी जर लॉ मध्ये करिअर करायचं ठरवले, म्हणजे मीही आता जस्ट एक्झाम दिली आहे, तर मुलींनी नक्की कुठल्या क्षेत्रामध्ये जायचं, म्हणजे प्रॅक्टिस करावी की कन्व्हिनियन्स मध्ये करावं, की कुठलं फील्ड, असं फील्ड नाही म्हणता येणार, पण कुठल्या याच्यामध्ये जाऊन मुलींनी काम करावं जेणेकरून ते त्यांच्यासाठी सेफ राहील? मुलींना आहे ना सगळ्यात जास्त गरज आहे कौटुंबिक न्यायालयात काम करणाऱ्या चांगल्या वकिलांची. तुम्ही तिथे काम करू शकता कौटुंबिक न्यायालयात. कौटुंबिक केसेस चालवणं हे अत्यंत आवश्यक आहे, चांगल्या लोकांनी तिथे जाणं. दुसरा एक विषय तो म्हणजे तुम्ही वाचा जरूर, सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस, म्हणजे कार्यालयीन स्थळी होणारा लैंगिक छळ. याबद्दल महिला वकिलांची संपूर्ण भारतामध्ये गरज आहे. सगळ्या कॉर्पोरेटला, सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्यांना महिला वकील पाहिजे त्याच्यावर काम करणार. आणि म्हणून तुम्ही तेवढाच एक कायदा समजा वाचला व्यवस्थित, सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस, तर त्या विषयावर काम करणाऱ्या महिलांना खूप संधी आहे. ओके सर. आणि सर अजून एक क्वेश्चन होता, जसं तुम्ही आता सांगितलं होतं मागेच की आता सेशन चालू झालं आपलं, की समाजामध्ये ज्या काही गोष्टी घडतायत त्या आपण बघून आपण त्याच्यावरती काम केलं पाहिजे. जर चुकून मी स्वतः सर असं बघते, मी जर कुठे भांडणं वगैरे चाललेले असतील तर मी स्वतः इन्व्हॉल्व्ह होते, मी थोडंसं ते सोडवायचा प्रयत्न करते. तर ऍज अन ऍडव्होकेट म्हणून सर आपल्याला कुठे प्रॉब्लेम होऊ शकतो का, की आपण जे करतोय ते योग्य आहे का? आता ते योग्य आहे की अयोग्य आहे ना आपल्या प्रत्येक घटना आणि परिस्थितीनुसार ठरवावं लागते. त्यामुळे मी त्याचं काही असं एक उत्तर तुम्हाला देऊ शकत नाही. प्रत्येक घटनेनुसार आपल्याला ठरवायला पाहिजे की आपण कितपत त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा, आपण काय मदत करायची. पण तुमचं हे म्हणणं बरोबर आहे की काही आपण नुसतं बाजूला न राहता दुसऱ्यांना काही मदत करू शकतो का याचा विचार जरूर केला पाहिजे. हो सर. हॅलो थँक्यू सर. हॅलो सर, बोला. मी संकेत शेरकर बोलतोय अहमदनगर जिल्ह्यामधून. तर आता या ठिकाणी आहे ना सर्व सिनियर लॉयर म्हणजेच काही जण शिक्षण घेतात, काही जण शिक्षण घेतल्याच्या नंतर प्रॅक्टिस बेसवरती काम करतात. पण काही तुम्ही थोडं शालेय जीवनाबद्दल पण सांगा ना, का विद्यार्थी पेशामध्ये असताना विद्यार्थ्यांनी कोणतं म्हणजे कशा प्रकारे वागणूक घेतली पाहिजे, त्यांचं कॉलेज त्यांच्यावरती किती म्हणजे त्यांनी ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलंय ते कॉलेज त्यांच्यावरती किती टक्के प्रभाव पाडू शकतात, कोणत्या कॉलेजमध्ये, असं काहीतरी. नाही, माझं म्हणणं आहे की कॉलेजचा काही प्रभाव विभाव पडत नाही. है ना, मी तर ILS लॉ कॉलेजमध्ये होतो, पण ते सगळं ते मिरवणं असते भारतातलं नंबर 1 कॉलेज वगैरे, तसं काही नसते. आपले मित्रमैत्रिणी चांगले असले तर त्याचा जास्त प्रभाव पडतो. आणि काही प्राध्यापक खूप चांगले असतात शिकवणारे, त्यांचा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे तशा प्रकारे मित्रमैत्रिणी असणं, तशा चर्चा होणं आणि कोणत्या विषयावर आपण दिवसभरात बोलतो याचा जास्त प्रभाव पडत असतो. त्यामुळे तुम्ही विचार करा की तुम्ही दिवसभर कोणत्या गोष्टींवर चर्चा करता, कोणत्या गोष्टींबद्दल तुम्ही बोलता, कोणत्या गोष्टींबद्दल तुम्ही रिएक्शन देता WhatsAppवर वगैरे असेल, Facebookवर कशावरही. तर त्याच्यावरून तुमचा दर्जा ठरत असतो. आणि म्हणून तसं जर तुम्ही नक्की विचार करणं सुरू केलं ना, तुमच्या लक्षात येईल की आपल्या आजूबाजूला काही चांगले मित्र असतात, ज्यांच्यासोबत आपण राहायला पाहिजे. तर त्याचा जास्त प्रभाव पडतो. हॅलो ओके. सर, गुड इव्हिनिंग. धैर्यशील हा, राजे बोला. भोसले बोलतोय सिंहगड लॉ कॉलेजमधून. मी सेकंड हा. इयरला BLLB ला आहे. माझा हा. प्रश्न असा आहे सर, की आपण इथे डिग्री घेतली इंडियामध्ये BLLB ची, आता मी लॉची डिग्री घेतली. नंतर मी मास्टर्स केलं. तर या बेसिसवर मी कॅनडासारख्या देशात प्रॅक्टिस करू शकतो का? कारण त्यांचे आणि आपले कायदे सेमच आहेत असं थोडंफार. नाही, आता आमच्याकडे काम करणारी मुलगी आहे. तिने तिथे तिला प्रॅक्टिस करायची होती. तिथे जाऊन वेगळी परीक्षा द्यावी लागते. म्हणजे US मध्ये, UK मध्ये, कॅनडामध्ये वेगळी परीक्षा आपल्याला द्यावी लागते 1 वर्षाची. तिथे एखाद्या वकिलाकडे आधी काम करावं लागते. आणि त्याच्यानंतर आता आपल्या औरंगाबादच्या एक ॲडव्होकेट अर्चना, त्यांचं नाव मी पूर्ण विसरलो आता, पण माझ्याजवळ आहे. त्यांना मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो मी ऑस्ट्रेलियामध्ये. तर त्या तिथे काम करतात आणि खूपच मोठं ऑफिस त्यांचं तिथे त्यांनी केलंय. तशा काही लोकांसोबत 1 वर्ष काम करून तिथे नंतर लॉची सोशल सर्व्हिस तिथे करावी लागते कंपल्सरी.
आणि तशा प्रकारे काम केल्यानंतर ती परीक्षा ते घेतात आणि मग तुम्हाला ते सनद देतात, तेव्हा तुम्ही तिथे वकिली करू शकता. म्हणजे त्यांची त्या देशाची डिग्री घेणं हे महत्वाचं नाहीये. तिथे फक्त एक नाही, पेपर डिग्री घेणं महत्वाचं नाही. नाही, डिग्री नाही महत्वाची. तुम्हाला एक वेगळा कोर्स असतो 1 वर्षाचा, 1.5 वर्षाचा, तो करावा. ओके, ओके. ठीक आहे सर. थँक यू. सर, ज्या वेळेला एखादा विद्यार्थी ग्रॅज्युएशन करून परत लॉ मध्ये येत असेल, लॉची डिग्री घेत असेल, त्यावेळी वाढत्या वयोमानानुसार त्याच्यावरती त्याच्या कुटुंबाची जबाबदारी असते आणि अशा वेळेला सुरुवातीला वकिलीमध्ये एनरोलमेंट नंतर इतर व्यवसायावरती सुद्धा मर्यादा येतात. मग अशा तरुणांनी काय करायला पाहिजे ज्यांची आर्थिक परिस्थिती वगैरे बिकट असेल, तर ते कसं करायला पाहिजे? त्याचा मार्ग शोधत असताना कसं आपल्याला कमाईचं साधन म्हणून कुठेतरी नोकरी करायला पाहिजे सुरुवातीला. आणि तसा विचार एक करता येईल. आता आम्ही तर जे नवोदित वकील आहेत त्यांना ₹5,000 स्टायपेंड मिळालं पाहिजे. पहिले 3 वर्ष. म्हणजे जे 3 वर्षच कमी वकिली केलेली आहे आणि त्यांचं वार्षिक उत्पन्न 50,000 पेक्षा कमी आहे. अशा वकिलांना सरकारतर्फे ₹5,000 स्टायपेंड मिळालं पाहिजे अशी केस मी स्वतः वकील म्हणून चालवतो आणि आमच्या ऑफिसमधले ॲडव्होकेट अजित देशपांडे, ॲडव्होकेट अक्षय देसाई, ॲडव्होकेट कृणाल टोणपे या सगळ्यांतर्फे ती केस केली आहे. तर महाराष्ट्र आणि गोव्यामधल्या साधारणतः 25,000 वकिलांना त्याच्यामुळे फायदा होऊ शकेल. पण तो प्रयत्न आमचा सुरू आहे. काही महिन्यात त्या केसमध्ये निकाल लागेल असं वाटतं. सर, त्याच्यामध्ये सर्वच जण म्हणजे प्रॅक्टिस बेस वरती सर्वांचीच आर्थिक परिस्थिती अशी असू शकत नाही ना. काही काही जण तर आता असे पण आहेत का जे 3 इयर्स 5 इयर्स म्हणजे फक्त एक नावापुढं ऍडव्होकेट म्हणून असे पण लोक आहेत आपल्या समाजामध्ये येणारे. आणि पूर्ण विधीचं जे विधी क्षेत्राशी जे शिक्षण घेण्यासाठी तत्पर आहेत ते लोक वेगळे, आणि जे लोक फक्त आपल्या नावासाठी किंवा आपल्याला एक कोणतीतरी पब्लिसिटी करण्यासाठी पण आलेले असतात. मग तुम्हाला त्याच्याबद्दल पण थोडंफार हे करावं लागेल, कारण की सर्वांनाच तर नाही देऊ शकत. पण प्रत्यक्ष वकिली करणाऱ्यांनाच ते दुसरा काही व्यवसाय करत असतील त्यांना नाही मिळणार आणि ज्यांचं उत्पन्न 50,000 पेक्षा कमी आहे अशाच लोकांची निवड केली जाईल. आता ते निवड कोणाची करायची हे बार काउन्सिल ठरवेल. आम्ही फक्त ती केस केली आहे कारण की अनेक राज्यांमध्ये तशा प्रकारचे नियम करण्यात आलेले आहेत. कायद्यामध्ये सुद्धा तशी व्यवस्था खरं तर आहे, पण आतापर्यंत बार काउन्सिलने तो विचारच केला नाही, म्हणून आपल्याला ती केस करावं लागेल. थँक्यू सर, तुम्ही खूप छान इनिशिएटिव्ह त्याबद्दल घेतला, त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आपण प्रश्न या ठिकाणी थांबवतोय. तुम्हाला जर काही अजून लोकांना काही प्रश्न असतील तर तुम्ही कृपया प्लीज कमेंट बॉक्समध्ये प्रश्न टाईप करा आणि यानंतर आपण प्रश्न थांबवतोय. तरी नक्कीच सरांनी आपल्याला खूप योग्य आणि चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. सरांनी अगदी वेगवेगळे मुद्दे आपल्या समोर मांडलेत. इंटरडिसिप्लिनरी प्रॅक्टिस असेल म्हणजे जे बॅकग्राऊंड आहे आपलं त्याचा फायदा घेऊन आपण कशी आपल्या विषयात वकिली करू शकतो. सामाजिक वकिली हा अत्यंत महत्वाचा विषय सरांनी या ठिकाणी हाताळलेला आहे. मला आवर्जून सांगायला आवडेल की ॲडव्होकेट दीपक चटप सर असतील जे की चेवनिंग स्कॉलरशिप घेऊन आता लंडन मध्ये शिकण्यासाठी जात आहेत. त्याचबरोबर ॲडव्होकेट बोधी रामटेके असतील जे इटलीमध्ये जाऊन नुकतेच त्यांनी आदिवासींसंदर्भात प्रश्नांवर एक परिषद अटेंड केली. तर तेही सरांचेच विद्यार्थी आहेत. सर वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात आणि सरांनी जो महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितला तो मी पुन्हा एकदा हायलाइट करू इच्छितो की सरांनी सांगितलं महिन्यातून 5 दिवस असेल 4 दिवस असेल आपण एक बूट कॅम्प, लीगल बूट कॅम्प असेल किंवा ते मार्गदर्शनपर शिबिर असेल तसं आपण अरेंज करू शकतो. आणि नक्कीच सर आम्ही सर्वजण यापुढे या संदर्भात कार्यरत राहू अशी मी आपणास महाविद्यालय लॉ स्टुडंट तर्फे ग्वाही देतो. आणि यानंतर आपण पुढील कार्यक्रमाकडे वळतोय. महाविद्यालय लॉ स्टुडंट असोसिएशन रजिस्टर होऊन 1.5 वर्ष पूर्ण होत आहे. त्याचबरोबर महाविद्यालय लॉ स्टुडंट असोसिएशन नवीन काही उपक्रम हाती घेते जेणेकरून नवीन वकिलांना जोडण्यासाठी आपण महाविद्यालय लॉ स्टुडंट असोसिएशन ॲडव्होकेट्स फोरम या नावाने एक उपक्रम सुरू करतोय. यानंतर आपण महाविद्यालय लॉ स्टुडंट असोसिएशनचा नवीन लोगो याचं अनावरण या ठिकाणी करणार आहोत. तरी मी दीपक सरांना विनंती करतो की त्यांनी स्क्रीन शेअर करावी आणि असीम सरांना मी विनंती करतो की त्यांनी मान्यता द्यावी आणि आपल्या लोगोचं अनावरण करावं. दीपक सर.
फार सुंदर लोगो आहे. महाराष्ट्र काय लिहिलंय? महाविधी लॉ स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र याचा अत्यंत सुंदर ब्लॅक अँड व्हाईट असा लोगो आहे आणि त्याच्यामध्ये जे कायद्याच्या संदर्भातलं चित्र आहे ते सुद्धा ऍक्टिव्ह कायद्याच्या क्षेत्रात काम करणारे लोक म्हणून त्याचं एक प्रतिनिधित्व करणार आहे. या लोगोचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो. मी जेव्हा केव्हा आपली काही मदत करू शकेल तेव्हा जरूर मला सांगा. आपण सगळेजण सोबत काम करू. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू. प्रवीण सर पुढील कार्यक्रमात आहे. यानंतर आपण काही नवीन नियुक्त्या जाहीर करणार आहोत. महाराष्ट्रातील साधारणतः 30 जिल्ह्यांमध्ये जे कॉलेजेस आहेत तिथपर्यंत आपण पोहोचलो आहोत. प्रत्येक कॉलेजमध्ये आपली एक टीम कार्यरत आहे. अत्यंत उत्कृष्टरित्या आपल्या टीम्स काम करत आहेत. विशेषतः औरंगाबादची टीम असेल, नांदेडची टीम असेल, बारामतीची टीम असेल किंवा इतर जिल्ह्यातल्या टीम्स असतील, यांनी खूप उल्लेखनीय काम असं केलेले आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न त्यांनी वेळोवेळी कॉलेज समोर विद्यापीठासमोर मांडलेले आहेत. तरी मी अनिकेत सरांना विनंती करतो की त्यांनी नवीन ज्या नियुक्त्या आहेत त्या जाहीर कराव्यात. कारण आपण नियुक्त्या जाहीर करताना ही नियुक्ती करताना आपण विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू घेत असतो. एक प्रोसेस पूर्ण कंप्लीट करत असतो. त्यांची बेसिक माहिती घेणं, त्यातून त्यांचा सामाजिक अनुभव तपासणं, त्यानंतर त्यांचे इंटरव्ह्यूज घेणं, या माध्यमातून आपण ती प्रोसेस पूर्ण करून त्यानंतर नियुक्त्या जाहीर करत असतो. तरी मी अनिकेत सरांना विनंती करतो की त्यांनी नियुक्त्या जाहीर कराव्यात. धन्यवाद प्रवीण सर. आवाज येतोय माझा? येतोय. बोला. गुड इव्हनिंग ऑल ऑफ अस. हॅपी इंडिपेंडन्स डे. गुड इव्हनिंग. तर सर्वप्रथम मी आंबेडकर लॉ कॉलेज औरंगाबाद त्याच्या कॉलेजच्या जे पदनियुक्ती करणार आहे त्यांची नावं घेतो. आकाश आडागळे यांची उपाध्यक्षपदी म्हणून निवड झालेली आहे. अमोल सोनवणे यांची संघटक म्हणून निवड केलेली आहे. विजय राठोड यांची सहसंघटक म्हणून नियुक्ती केलेली आहे. प्रितेश पगारे यांची सचिव म्हणून आणि अमोल रोटे यांची सहसचिव म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर नियुक्ती केलेल्यांच्या सर्वांचे मनापासून अभिनंदन. त्यानंतर मी लातूर जिल्हा कार्यकारिणीची नियुक्ती जाहीर करेल. मयूर बानाटे जिल्हाध्यक्ष लातूर अशी त्यांची निवड केलेली आहे. नंतर चिन्मय पतकोंडे यांची जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे. सदानंद इंगळे यांची लातूर जिल्ह्याच्या सचिवपदी निवड केलेली आहे. दत्तात्रय यरमुळे संघटक म्हणून निवड केलेली आहे. त्यांचे पण मनापासून अभिनंदन. आणि जालना जिल्ह्याचे जे आहेत गणेश वरपे यांची जिल्हाध्यक्ष म्हणून जालन्याच्या जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे. तर सर्वांना शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा. प्रवीण सर पुढे. धन्यवाद अनिकेत सर. सर्व नवीन पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा. यानंतर आपण आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमाकडे बोलतोय. मी अशोक सरांना विनंती करतो की त्यांनी प्रमुख पाहुण्यांचे आभार प्रदर्शन करावे, त्यासोबतच विद्यार्थ्यांचे देखील आभार व्यक्त करावेत. अशोक सर. धन्यवाद प्रवीण सर. सर्वप्रथम मी असीम सरांचे आभार मानतो की त्यांनी त्यांचा आज 15 ऑगस्टचा बहुमूल्य वेळ देऊन आपल्या जे नवोदित वकील विद्यार्थी किंवा जे नुकतेच आता या वर्षी 3rd इयरचे किंवा 5 इयरचे पास होऊन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम होता. कारण मी आता सध्या बघतो की आम्ही महाराष्ट्रात वेगवेगळ्या कॉलेजला ज्यावेळेस काम करतो, विद्यार्थ्यांचे प्रश्न मुलांना नक्की डिग्री घेतल्यानंतर काय करायचं अजिबातच नॉलेज नसतं. म्हणजे त्यांना एक आपण म्हणतो समुद्राची होडी असते आणि ते एक मध्ये नेऊन भरकटते की आता डिग्री झाली, आता काय करायचं. असीम सरांनी जो विषय हायलाइट केला की पैसा, वकिली क्षेत्रात मला वाटतं बरेचसे लोक पैसा हा समोर ठेवूनच येतात. हा हेतू बाजूला ठेवून आपण एक सामाजिक वकिली या बाबतीत आपल्याला जर काही करता आलं तर ते कसं करता येईल या हेतूनच आपण ही महाविधी लॉ स्टुडंट असोसिएशन स्थापन केली होती. याच्या आपण CET सेल पण आपली काम करते, ज्याचे तुषार राऊत हेड आहेत. नंतर लॉ स्टुडंट असोसिएशन आणि आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे
जे आपले नवोदित वकील आहेत जे सनद घेऊन बाहेर पडतील यांच्यासाठी आपण वेगळं काय करू शकतो की कोर्टाबाहेर पण त्यांना काही करता येऊ शकतं का? जसं की सरांनी सांगितलं की युएन मध्ये प्रॅक्टिससाठी आपण त्यांना काही वेगवेगळे उपक्रम हाती घेऊ शकतो. तर त्यासाठी आपण एक नवीन प्लॅटफॉर्म म्हणून एक ऍडव्होकेट्स फोरम या नावानं आपण तिसरा प्लॅटफॉर्म सुरू करतोय. त्याचं पुढील 1 महिन्यामध्ये आपण ओपनिंग करू आणि अधिकृत काम पण सुरू करू. तर आपण आशिम सरोदे सर, दीपक चटप सर हे जे काही असे लोक आहेत जे वकिलीच्या क्षेत्रात ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारे काम करत आहे, यांना या फोरम मध्ये घेऊन नवीन वकिलांना किंवा नवीन लोकांना जर आपल्याला काही याच्यातून देता आलं तर ते आपण देण्याचा प्रयत्न करूया. सरांनी वेगवेगळे इश्यू हायलाईट केले तर जसं की युएनचा सांगितलं किंवा मग वेगवेगळ्या कायदेतज्ञांसोबत काम करण्याचं सांगितलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही डिग्री घेतल्यानंतर 1 वर्षभर स्वतःच्या गावात, तालुक्यात, जिल्ह्यात काम करा, जेणेकरून तुम्हाला ग्राउंड लेवलचे इश्यू कळतील. म्हणजे जसं त्याचं सरांचं सांगितलं त्याचं मी जर थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला जर तुमच्या कायद्याच्या क्षेत्रामध्ये स्वतःचं घर बांधायचं म्हटलं तर तुम्हाला त्याचा पाया तुमच्या गावात, तालुक्या आणि जिल्ह्यापासून मजबूत करावं लागेल. तर तुम्ही स्वतःचं घर उभारू शकता. अशी जी थोडीशी त्याची मांडणी आपल्याला करता येईल. आणि सरांनी जे सांगितलं की वेगवेगळे उपक्रम हाती घेऊ, मुळात सांगायचं जर झालं असे सिनियर वकील म्हणतो आपण खूप मोजके आपल्याला बघायला भेटतात की जे नवीन लोकांसाठी काहीतरी करायला तयार असतात. कारण प्रत्येक जण आपापल्या केसेस, आपापले विषय, वेगवेगळ्या गोष्टीच्या मागे धावत असतो. मग ज्युनियर वकिलांना त्यांच्या मागे पळावं लागतं की आपण काय करू शकतो, त्यांच्या हाताखाली प्रॅक्टिस कशी करू शकतो. तर आपण नवीन लोकांना पण वेगवेगळे मार्ग शोधून देऊ. आणि सरांनी सांगितलं स्टायपंडचे इश्यू, त्याच्या संदर्भात आपण वेळोवेळी निवेदन मागण्या केलेल्या आहेत. सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून आपण तो पण इश्यू नक्कीच पुढे नेण्याचं काम करूया. आणि सर तसंच बाकीचे काही विद्यार्थी उपस्थित राहिले त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो आणि पुढील कार्यक्रम प्रवीण सरांच्या हाती सोपवतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर मी दीपक सरांना विनंती करतो की त्यांनी पुढील सूचना द्याव्यात आणि कार्यक्रमाची सांगता करावी. धन्यवाद प्रवीण सर. मी सर्व उपस्थितांना 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि ऍडव्होकेट आशिम सरोदे सरांना मी त्यांचा अमूल्य वेळ देऊन आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले याबद्दल हार्दिक धन्यवाद देतो. आणि आमचे मालसाचे सहकारी अशोक बेदरे सर, उत्कृष्ट सूत्रसंचालन करणारे प्रवीण कर्डिले सर आणि उपस्थित विद्यार्थी मित्रांना उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद देतो. आणि आजचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडल्याबद्दल सर्वांचे आभार आणि हा कार्यक्रम संपला आहे असं जाहीर करतो. धन्यवाद सर. पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. यानंतर देखील आपण विविध माध्यमातून जोडत राहूयात. दीपक सर, मीटिंग एंड करायला काही हरकत नाही. यस सर, धन्यवाद. धन्यवाद सर.